नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन अशा एका व्हिडिओमध्ये। बघा, आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे की हाईट कशी वाढवायची आणि काय केल्यामुळे आपली हाईट वाढू शकते। त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट मला नक्की सांगायची आहे की आपण जो हाईटचा रेशो असतो ना, त्याच्यामध्ये आपण चायनापेक्षा मागे आलोय। म्हणजे आपली ॲव्हरेज हाईट इंडियन्सची होती 6 च्या वरती, म्हणजे 6 फूटच्या वरती, आणि आता आपण डिक्लाइन होऊन आलोय 5.7 किंवा 5.8 वरती। म्हणजे आपल्याला ही गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे की आपण हाईटच्या कंपॅरिझन मध्ये चायनापेक्षा सुद्धा मागे आलोय। जे की आपलं जे जेनेटिकली आपण बोलतो की आपण खूप जास्त हायटेड लोक आहोत इंडियन्स ॲज कम्पेअर टू चायना। त्यामुळे ही गोष्ट फार महत्वाची आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हाईटची गोष्ट करतो तेव्हा खूप सारे लोक बोलतात की हे ना, हाईट जे असतं हे जेनेटिक वरती असतं, टोटल जेनेटिक वरती असतं, पण असं नाहीये। हाईट तुमची 80% जेनेटिक वर आहे आणि 20% जी राहिलेली आहे ती तुमच्या न्यूट्रिशन वरती, ते तुमच्या बाकीच्या अदर ऍक्टिव्हिटीज वरती जास्त डिपेंड करते। तसंच आता इथे एक अजून गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जेव्हा आपण 18 ते 20 वर्षापर्यंत असतो तेव्हा आपली हाईट ही खूप जास्त वेगाने वाढत असते आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट आपली हाईट बंद झालेली असते वाढणं। कारण याच्या मागचं कारण असं आहे की जेव्हा आपण 18 ते 20 वर्षापर्यंत असतो तोपर्यंत ज्या आपल्या ग्रोथ प्लेट्स असतात, ज्या आपल्या बोन्स मध्ये असतात, त्या वाढत असतात आणि त्याच्यामुळे आपली हाईट वाढत राहते। पण नंतर आफ्टर 20s आपण काय करायला पाहिजे जेणेकरून आपली थोडीफार हाईट वाढू शकते। बघा, या गोष्टीची काहीही गॅरंटी नाही आहे की तुम्ही ह्या गोष्टी केल्यानंतर तुमची हाईट वाढणारच आहे। पण जर तुम्ही मी सांगणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर 100% तुम्हाला तुमच्या हेल्थमध्ये त्याचे बेनिफिट्स मिळतील। हाईट वाढणार न वाढणार तो बाकीचा प्रश्न आहे। जर वाढली तर प्लस पॉइंट आहे आणि नाही वाढली तर तुमची हेल्थ चांगली राहणार आहे। बघा, जेव्हा आपण हाईट बद्दल बोलत असतो ना तेव्हा आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची आहे की तुमचं बॉडी पोस्चर, जर तुमचं बॉडी पोस्चर चांगलं असेल, जर तुमची जी सिटिंग स्टाईल आहे, तुमची स्टँडिंग स्टाईल आहे, ती जर चांगली असेल तर डेफिनेटली तुमची हाईट थोड्याफार प्रमाणात ग्रोथ होऊ शकते। दुसरी गोष्ट म्हणजे न्यूट्रिशन। बघा, न्यूट्रिशन खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतं। कारण न्यूट्रिशनच अशी एक गोष्ट आहे ना जी तुमच्या पोटामध्ये जाते आणि तुम्हाला त्यापासून एनर्जी मिळते, बाकीचे न्यूट्रिएंट्स मिळतात, मिनरल्स मिळतात, विटॅमिन्स मिळतात, जे कुठे ना कुठे तुमच्या ग्रोथ प्लेट्सला किंवा तुमच्या ग्रोथ हॉर्मोनला हेल्प करू शकतात। त्यामुळे तुमचं न्यूट्रिशन खूप जास्त मॅटर करतं कुठल्याही गोष्टीमध्ये, ती हाईट असू द्या किंवा ती कुठलीही असू द्या। त्यामुळे तुमचं न्यूट्रिशन ऑन पॉइंट जर असेल तर 100% तुमची हाईट कुठे ना कुठे नक्की वाढेल। तिसरा पॉइंट जो थोडासा कॉस्टली आहे ती आहे सर्जरी। जर तुम्हाला सर्जरी करायची असेल तर तुम्ही सर्जरी करून सुद्धा तुमची हाईट वाढवू शकता, पण मी कधीच ती गोष्ट तुम्हाला रिकमेंड नाही करणार आहे। त्यानंतर अजून एक पॉइंट येतो जो की आहे एक्सरसाइज। बघा, एक्सरसाइज करणं फार जास्त गरजेचं आहे जर तुम्हाला तुमची हाईट वाढवायची असेल तर। कारण जेव्हा तुम्ही स्ट्रेचिंग करता, योगा करता, त्यानंतर तुमची जी बॉडी मोकळी होते ना ती फार जास्त गरजेची असते। बघा, याच्यामध्ये जर डीप मध्ये जायचं झालं ना तर खूप सारे तुम्हाला मी गोष्टी सांगू शकतो, पण मला हे गोष्ट डीप घेऊन जायची नाही आहे, ॲज सिम्पल ॲज ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे की काय गोष्टी करणे आपल्या मुलांसाठी गरजेचे आहे सध्याच्या स्थितीमध्ये। मी खूप सायंटिफिकली जर तुम्हाला सांगितलं तुम्ही कन्फ्युज होसाल, त्यामुळे तुम्हाला सिंपल भाषेमध्ये सांगेल की जर तुम्हाला तुमच्या मुलांची हाईट वाढवायची आहे तर त्यांना न्यूट्रिशन चांगलं द्या, त्यांना एक्सरसाइजेस करायला लावा, त्यानंतर त्यांना स्ट्रेचिंग करायला लावा, जे फार जास्त गरजेचं आहे। आणि कुठल्याही सप्लिमेंट्स वरती किंवा कुठल्याही टॅबलेट्स वरती विश्वास ठेवू नका, सगळे फ्रॉड आहेत। कारण तुमची जी हाईट असते ती 80% तुमच्या जेनेटिक्सवर आहे, तुमच्या पंजोबांपासनं, तुमच्या आजोबांपासनं, तुमच्या वडिलांपासनं जे काही तुम्हाला मिळालंय त्यामुळे तुमची हाईट वाढणार आहे। त्यानंतर तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे 20% तुम्ही लक्ष द्या तुमच्या न्यूट्रिशनकडे, जे तुम्हाला डेफिनेटली हेल्प करणार आहे तुमच्या हाईट ग्रोथ मध्ये। म्हणून कुठल्याच सप्लिमेंट्स वरती आपले पैसे वेस्ट करू नका, कुठलीच टॅबलेट घेऊ नका, कुठलं इंजेक्शन घेऊ नका, काही घेऊ नका। तुमची हाईट जर तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्या तर थोड्या प्रमाणात वाढू शकतो जर तुमचे जेनेटिक्स चांगले असतील तर। त्यामुळे मी शेवटी तुम्हाला एवढंच सांगेल की कुठल्याच एखाद्या ऍड वरती किंवा सप्लिमेंट्स वरती विश्वास ठेवू नका आणि आपले पैसे बर्बाद करू नका। त्यामुळे हा जर तुम्हाला क्विक व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तोपर्यंत बाय बाय।